नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 मॅथ्स, युनिट 6 जॉमेट्री, त्यातील चॅप्टर नंबर 23 ट्रायंगल, रेक्टँगल अँड स्क्वेअर, त्यावर आधारित असलेली एक्सरसाइज 23. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 23. आपला चॅप्टर नंबर 23 आहे ट्रायंगल, रेक्टँगल अँड स्क्वेअर. चला तर मग मित्रांनो एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइज 23, त्यातील क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज नॉट अ क्वाड्रिलॅटरल. ऑप्शन्समध्ये आपल्याला काही फिगर्स दिलेले आहेत आणि त्यातील कोणती फिगर ही क्वाड्रिलॅटरल फिगर नाही आहे असं विचारलेलं आहे. क्वाड्रिलॅटरल फिगर म्हणजे काय, ज्या फिगरला 4 साईड्स असतात अशा फिगरला क्वाड्रिलॅटरल फिगर म्हटलं जातं. ऑप्शन 1मध्ये दिलेली जी फिगर आहे ही क्वाड्रिलॅटरल आहे, सेकंडमध्ये दिलेली पण क्वाड्रिलॅटरल आहे आणि ऑप्शन 4मध्ये दिलेली फिगर पण कशी आहे, क्वाड्रिलॅटरल आहे. ही जी ऑप्शन 3मध्ये दिलेली फिगर आहे ही कशी आहे, ओपन फिगर आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग फिगर डज नॉट हॅव 4 व्हर्टायसेस. ओके, अशी ऑप्शनमध्ये दिलेली कोणती फिगर आहे की ज्याला 4 व्हर्टायसेस नाही आहेत. व्हर्टायसेस म्हणजे काय, असा पॉईंट की ज्यातून 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईन्स बाहेर निघतात. आता हा मी रेक्टँगल ड्रॉ केला आहे. याला किती व्हर्टायसेस आहेत, 4 व्हर्टायसेस आहेत. ए, बी, सी अँड डी. ह्या ए पॉईंटमधून 2 लाईन्स बाहेर निघत आहे किंवा ज्या पॉईंटमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईन्स मीट होतात अशा पॉईंटला त्या फिगरचा व्हर्टेक्स म्हटला जातो. आणि नंबर ऑफ व्हर्टेक्स असतील तर त्याला व्हर्टायसेस असं म्हणतात. ओके, तर ट्रायंगलमध्ये किती व्हर्टायसेस आहेत, 3. 1 2 3. बघा, ए, बी अँड सी 3च व्हर्टायसेस आहेत. क्वाड्रिलॅटरलमध्ये 4 व्हर्टायसेस आहे. स्क्वेअरमध्ये पण 4 व्हर्टायसेस मिळतात. रेक्टँगलमध्ये पण 4 व्हर्टायसेस मिळतात. ओके, तर अशी कोणती फिगर आहे की ज्यामध्ये 4 व्हर्टायसेस नाही आहेत. तर ऑप्शन 1मध्ये जो दिलेला ऑप्शन आहे आपला ट्रायंगल, त्यात 3च व्हर्टायसेस आहेत. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल या ठिकाणी, ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, इफ द 4 गिवन पॉईंट्स आर कनेक्टेड इन सिक्वेन्स, टेक 2 पॉईंट्स ईच ॲट अ टाईम, विच फिगर इज फॉर्म. बघा काय सांगितलेलं आहे, जर ही जी दिलेली फिगर आहे, इफ द 4 गिवन पॉईंट्स आर कनेक्टेड इन सिक्वेन्स, हे 4 पॉईंट्स सिक्वेन्सने कनेक्टेड आहे. टेकिंग 2 पॉईंट्स ईच ॲट अ टाईम, हे बघा या ठिकाणी हा जो व्हर्टेक्स ए आहे याला ॲट अ टाईम 2 पॉईंट्सने जोडलेला आहे. विच फिगर इज फॉर्म, तर ही कुठली फिगर तयार होते, कोणती फिगर दिसते आहे, तर ती कुठली पण फिगर असू शकते. स्क्वेअर पण असू शकते, रेक्टँगल पण असू शकते. अशा फिगर्सला काय म्हणतात, क्वाड्रिलॅटरल म्हणजे दिलेली फिगर जी आहे ही 4 पॉईंट्समध्ये 4 व्हर्टायसेस असतात. मग ती कोणती पण असू शकते, एक तर स्क्वेअर किंवा रेक्टँगल पण असू शकते. अशा फिगरला क्वाड्रिलॅटरल फिगर म्हणतात. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, हाऊ मेनी व्हर्टायसेस आर देअर इन द गिवन फिगर ऑफ अ ट्रायंगल. आता या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे, एक फिगर दिलेली आहे. ह्या गिवन फिगरमधल्या ट्रायंगल्सला किती व्हर्टायसेस आहेत. बघा मी तुम्हाला अगोदरच डेफिनेशन सांगितली व्हर्टेक्सची, की असा पॉईंट की ज्या पॉईंटमधून 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईन बाहेर निघतात किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईन्स ज्या पॉईंटमध्ये येऊन मीट होतात अशा पॉईंटला व्हर्टेक्स म्हटलं जातं. बघा या ठिकाणी पॉईंट ए
याच्यातून किती लाईन्स बाहेर येत आहेत 1 2 3 अँड 4. ओके, तसंच या ठिकाणी मी ह्या पॉईंटला नाव देते पॉईंट बी सी डी ई अजून एफ. ओके, तर असे किती व्हर्टेक्स मिळाले मग आपल्याला 1 2 3 4 5 अँड 6. ही जी दिलेली फिगर आहे यात 6 व्हर्टेक्स आहेत. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 6? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर इन द गिवन फिगर? ओके, या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्यात किती स्क्वेअर्स आहे ते आपल्याला काउंट करायचं आहे. बघा, नुसत्या डोळ्यांनी दिसणारे स्क्वेअर्स किती आहेत काउंट करूया सगळ्यात अगोदर. 1 2 3 4 5 6 7 8 9. सगळ्यात मोठा 10, त्यानंतर 11, हा 12, हा 13 आणि हा 14. टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स किती आहेत दिलेल्या फिगरमध्ये 14. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे म्हणून ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. मित्रांनो, ही झाली आपली लहान फिगर. या लहान फिगरमध्ये आपण काउंट करू शकतो, पण जर सपोज अशाच पद्धतीने जर मोठी फिगर दिली तर त्यात काउंट करण्यात आपल्या खूप जास्त वेळ जातो. तर हे जे स्क्वेअर्स आहेत हे काउंट करण्याची काही ट्रिक आहे, ती मी ट्रिक या ठिकाणी तुम्हाला सांगते आहे. बघा, स्क्वेअर्स दिलेले असतात त्यात प्रत्येक स्क्वेअर्सला हॉरिझॉन्टल लाईनमध्ये असलेले नंबर ऑफ स्क्वेअर्सला नंबरिंग देऊन घ्यायची. या ठिकाणी दिले तसे 1 2 3 आणि व्हर्टिकल लाईन्समध्ये असलेल्या स्क्वेअर्सला पण नंबर देऊन घ्यायचे 1 2 3. ओके, आता काय करायचं, हा जो शेवटचा स्क्वेअर आणि हॉरिझॉन्टल लाईनमधला शेवटचा स्क्वेअर मधला नंबर यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन, 1 टाईम घ्यायचा. हा 3 मल्टिप्लाय बाय 3 9. त्यानंतर 2 सेकंड लास्ट, इथून पण सेकंड लास्ट नंबर यांचं मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय 2 4. आणि आता या ठिकाणी हा 1 एकच उरला आहे म्हणून याला पण ॲड करावं लागेल आपल्याला याच्यात. या सगळ्यांची काय करायची ॲडिशन. बघा, 9 + 4 13, 13 + 1 14. इझी आहे ना. तर एवढा वेळ आपला स्क्वेअर्स काउंट करण्यामध्ये वाचतो जर हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात असेल तर. ओके, सेम आन्सर आला. या ठिकाणी ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन आला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. हाऊ मेनी ट्रायंगल्स डज द गिवन फिगर कंटेन? ओके, या ठिकाणी आपल्याला एक दिलेली फिगर आहे त्याच्यात किती ट्रायंगल्स आहेत ते आपल्याला काउंट करायचं आहे. आपल्याला डोळ्यांनी दिसणारे ट्रायंगल्स काउंट करून घेऊ अगोदर. 1 2 3 4 5 अँड 6. त्यानंतरून हा एक मोठा दिसतो आहे 7 आणि हा एक उलटा ट्रायंगल दिसतो आहे 8. टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहेत दिलेल्या फिगरमध्ये 8. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. अ ट्रायंगल हॅज 3 वर्टायसेस. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज फॉर्म जॉईनिंग 2 ट्रायंगल्स, हाऊ मेनी वर्टायसेस विल इट हॅव? ओके, काय सांगितलं आहे बघा. ट्रायंगल हॅज 3 वर्टायसेस. ट्रायंगलजवळ 3 वर्टायसेस असतात. ओके, तर इफ अ क्वाड्रिलॅटरल इज फॉर्म जॉईनिंग 2 ट्रायंगल्स, 2 ट्रायंगल्स मिळून क्वाड्रिलॅटरल तयार केला. सपोज आणखी एक ट्रायंगल घेतला आणि तो ह्या एका ट्रायंगलला जॉईंट केला, पहिल्या ट्रायंगलला. ओके, हा ट्रायंगल जॉईंट केल्यानंतर आपल्याला कुठली फिगर मिळाली? क्वाड्रिलॅटरल फिगर मिळाली. आणि आता आपल्याला प्रश्न विचारला आहे हाऊ मेनी वर्टायसेस विल इट हॅव? तर हा जो आपल्याला मिळालेला क्वाड्रिलॅटरल आहे त्याला किती वर्टायसेस आहेत? किती वर्टायसेस दिसत आहेत बघा, आपण लेबलिंग करून घेऊया. A B C अँड D 4 वर्टायसेस आहेत. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 4? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
क्वेश्चन नंबर 8. हाऊ मेनी नंबर ऑफ ट्रायंगल्स अँड क्वाड्रिलॅटरल आर फॉर्म इन द गिवन फिगर. या ठिकाणी आपल्याला दिलेली जी फिगर आहे त्या फिगरमध्ये ट्रायंगल्स किती आहेत आणि क्वाड्रिलॅटरल किती आहेत ते आपल्याला या ठिकाणी काउंट करायचं आहे. बघा ट्रायंगल किती दिसत आहेत, 1 2 3 4, मोठा 5. ओके, अजून कुठला ट्रायंगल तयार होतो आहे का, नाही. ट्रायंगल्स किती मिळाले, 5. आता क्वाड्रिलॅटरल्स चेक करूया. क्वाड्रिलॅटरल बघा, ट्रायंगलचा हा जो मधला ट्रायंगल आहे त्याची एक साईड घेते मी, ती ठेवली मी बेसला आणि त्यापासून एक ट्रायंगल तयार क्वाड्रिलॅटरल मिळाला. ओके, हा झाला 1 क्वाड्रिलॅटरल, हा झाला सेकंड क्वाड्रिलॅटरल, हा झाला थर्ड क्वाड्रिलॅटरल. ओके, त्यानंतर हा बघा अजून एक दिसतो आहे, फोर्थ, हा 5 आणि हा 6. क्वाड्रिलॅटरल्स किती आहेत, 6. ओके, 5 ट्रायंगल्स आणि 6 क्वाड्रिलॅटरल्स आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर असं 5 6? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ईच अँगल ऑफ रेक्टँगल इज. रेक्टँगलचा प्रत्येक अँगल हा कसा असतो, बघा हा आहे आपला रेक्टँगल. रेक्टँगलचा अँगल म्हणजे काय, अँगल म्हणजेच व्हर्टेक्स पण म्हणता येतो त्याला. ओके, म्हणजे ज्या पॉईंट मधून 2 लाईन्स ॲडजॉइनिंग लाईन्स बाहेर पडतात किंवा 2 लाईन्स ह्या एका पॉईंटमध्ये येऊन मीट होतात, अशा पॉईंटला अँगल किंवा व्हर्टेक्स म्हटलं जातं. तर आपल्याला काय विचारलं आहे, ईच अँगल ऑफ अ रेक्टँगल इज. रेक्टँगलमध्ये मिळणारे अँगल्स कसे असतात, कसा मिळतो आहे हा 90 डिग्री. हा पण कसा मिळतो आहे अँगल 90 डिग्रीचा. हा कसा मिळतो आहे 90 डिग्री. हा पण कसा मिळतो आहे 90 डिग्री. बघा या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईनला व्हर्टिकल लाईन ही कशी आहे, परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये टच झालेली आहे आणि परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ज्यावेळेस लाईन टच झालेली असते त्यावेळेस कुठला अँगल मिळतो, राईट अँगल. या ठिकाणी ऑप्शनमध्ये आन्सर आहे का राईट अँगल, येस, ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. हाऊ मेनी रेक्टँगल आर देअर इन द गिवन फिगर. दिलेल्या फिगरमध्ये किती रेक्टँगल्स आहेत ते काउंट करायचं आहे. 1 2 3 4 5 6, त्यानंतर 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. दिलेल्या फिगरमध्ये टोटल 18 रेक्टँगल्स मिळाले. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 18? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. हाऊ मेनी व्हर्टायसेस आर देअर इन द गिवन फिगर. दिलेल्या फिगरमध्ये किती व्हर्टायसेस आहेत. चला तर मग आपल्याला जे पॉईंट्स दिसत आहेत त्यांना सगळ्यात अगोदर आपण लेबलिंग करून घेऊया. तेच म्हणजे काय असतात, दिलेल्या फिगरचे व्हर्टायसेस असतात. या ठिकाणी किती व्हर्टायसेस मिळाले, 1 2 3 4 5. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 5? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.